कागल शहरात राजकीय ईर्ष्या यंदाच्या शिवजयंती उत्सवात सुद्धा दिसून आली। म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे गट तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज शिवजयंती लोकोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली। घाटगे गटाच्या शिवजयंती उत्सवासाठी 12 किल्ल्यांवरील जल आणि मातीचे कलश आणण्यात आले होते। लक्ष्मी टेकडीपासून दुचाकी रॅलीनं या कलशांसह शिवज्योतीची स्वागत मिरवणूक काढण्यात आली। जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा जय घोषात 12 किल्ल्यांवरून आणलेल्या 12 शिवज्योती, जलकलश आणि मातींच्या कलशांचं म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि नवोदिता घाटगे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं। त्यानंतर शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला। महिलांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा संपन्न झाला। यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉक्टर शीतल मालुसरे यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी श्रीमंत सुहासिनी देवी घाटगे, राजनंदिनी घाटगे, मृगनयनराज घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर शीतल मालुसरे यांनी तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची माहिती देत स्वतः महाराजांनी तानाजी मालुसरेंच्या पार्थिवावर अर्पण केलेली कवड्याची माळ उपस्थितांना दाखवली। नवोदिता घाटगे यांनी जिजाऊ महिला संघटनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या कामांची माहिती दिली। शिवजयंती उत्सवाला महिलांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आपण नवोदिता घाटगे यांच्याबरोबर महिला आणि पुरुषांच्या उपस्थितीबाबत लावलेली पैज हरलो असल्याचं समरजितसिंह घाटगे यांनी सांगत महिलांच्या सहभागाचं कौतुक केलं। या सोहळ्यामध्ये शाहू समूहातील संस्थांचे पदाधिकारी आणि भाजपाचे कार्यकर्ते तसंच कागलवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुद्धा यंदा शिवजयंती लोकोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु दहशतवादी हल्ल्यामुळे मिरवणुकीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला। सकाळी शिवज्योतींचं मिरवणुकीनं स्वागत करण्यात आलं। या मिरवणुकीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी अमर जवान हा देखावा सादर केला। शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा या मिरवणुकीचं आकर्षण ठरला। महिला भगवे फेटे परिधान करून तर पुरुष भगव्या टोप्या परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते। शिवछत्रपतींच्या जय जयकारासह शहीद जवान अमर रहे अशा घोषणा देत ही मिरवणूक बसस्थानकाजवळ आली। या ठिकाणी नगराध्यक्षा माणिक माळी यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालून अभिवादन केलं। यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी शिवछत्रपतींनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य उभं केल्याचं सांगितलं। कागलच्या जनतेचं पाठबळ आणि शिवाजी महाराजांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहील असंही त्यांनी सांगितलं। यावेळी कोल्हापूरच्या महापौर सरिता मोरे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, गडिंग्लजचे किरण कदम, विकास पाटील, वसंतराव धुरे, प्रकाश गाडेकर, उपनगराध्यक्षा नूतन गाडेकर, पंचायत समितीच्या सभापती राजश्री माने यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते।